हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी एक जण नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा वार होता गुरुवार आणि जी आपल्या महाराजांची स्वामीसेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. म्हणजेच जे काही महाराजांचा अभिषेक आहे किंवा जे काही इतर देवता आहेत तर त्यांचा जो अभिषेक होता तो देखील आता माझा करून झालेला आहे. त्याचबरोबर महाराजांना तुम्ही बघत असाल तर पांढऱ्या कलरचे जे वस्त्र होते ते मी महाराजांना आज परिधान केलं होतं. तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं की महाराजांसाठी मी 2 कलरचे वस्त्र बनवले होते, एक जांभळा कलर आणि एक पांढरा कलर. तर त्या वस्त्रांसोबत म्हणजे टोप्या देखील आलेल्या आहेत आणि त्या टोप्या देखील खूप छान आहेत दिसण्यासाठी. तुम्ही बघत असाल तर आज महाराजांना जे पांढऱ्या कलरचे वस्त्र होते तर ते मी आज परिधान केलं होतं. त्याचबरोबर त्या वस्त्रासोबत जी टोपी देखील मिळाली होती तर ती टोपी देखील मी महाराजांना परिधान केली आहे. यानंतर जी फुलं आता पूजेला लागणार होती तर ती सर्व देखील मी इथे आणून घेतलेली आहेत. त्याचबरोबर आज म्हणजे जे देवपूजेची भांडी होती तर ती देखील मी सर्व क्लीन करून घेतली होती. कारण जो गुरुवार आहे तर तो आपण महाराजांचाच म्हणजेच गुरुवार हा महाराजांचा आपण वार मानला जातो. त्यामुळे जी गुरुवारची पूजा आहे तर ती एकदम शांत आणि प्रसन्न मनाने मी करत असतो. त्यामुळे जी काही देवांची पूजेची भांडी असतात तर ती मी सर्व क्लीन करून घेतो, जेणेकरून आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते. आणि जर म्हणजेच भांडी चमचम म्हणजे चमकतील तेव्हाच आपलं जे मन आहे तर ते पूजेमध्ये लागतं. नाहीतर जर आपण भांडी तशीच ठेवली पूजेची तर आपलं मन देखील पूजेमध्ये लागत नाहीत, कारण ते दिसायला म्हणजे छान दिसत नाहीत. आणि जेव्हा आपण जी पूजेची भांडी असतात तर ती क्लीन करून पूजेमध्ये त्यांचा यूज करतो तर तेव्हा आपलं देखील मन प्रसन्न राहतं आणि आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते. आज जो मंगल कलश होता तर तो देखील मी चेंज केला होता. म्हणजेच जी मंगल कलशाची पानं होती तर ती आज मी चेंज करून घेतली होती. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल तर मागे म्हणजेच जे मागचे आपले गुरुवार चालू होते तर तेव्हा मी मंगल कलशामध्ये आंब्याची पानं लावली होती, पण आता पुन्हा जी पानं आहेत तर ती मी चेंज करून घेतली होती. त्याचबरोबर जी देवांची सर्व फोटो होती महाराजांचे फोटो तर ते देखील मी सर्व क्लीन करून घेतले होते. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो म्हणजे सर्व साफसफाई झाल्यानंतरचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या देवांना सजवू शकता. आणि महाराज देखील खरंच खूप छान दिसत होते. त्याचबरोबर आज महाराजांच्या आवडीचे म्हणजे जे फूल आहे गुलाबाचे फूल तर ते देखील मला मिळाली होती. त्याचबरोबर जी पिवळी फुलं आहेत तर ती देखील मला आज बरीचशी मिळून गेली होती. यानंतर जी घंटीची फुलं तुम्ही बघत आहात तर फुलं मला मला म्हणजेच मिळून जातात. बरीचशी फुलं जी आहेत तर ती मला इथेच म्हणजेच जिथे मी राहतो तर तिथेच मला मिळून जातात. त्यामुळे मला म्हणजेच वेगळी मार्केटमधून फुलं आणायची गरज भासत नाही, कारण जिथे मी राहतो तर तो म्हणजेच गावाचाच भाग आहे. त्यामुळे जी फुलांची झाडे आहेत तर ती प्रत्येकाच्याच घरी आहे तिथे. त्यामुळे जी फुलांचं टेन्शन आहे तर ते मला राहत नाही. आणि जशी मला पूजेला फुलं लागतात तर तशी मी ती आणत असतो. त्यानंतर हे जे वस्त्र आहे तुम्ही बघत असाल तर जे आपली महाराजांची पोथी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ ठेवण्यासाठी मी इथे या वस्त्राचा यूज करत असतो. तर हे वस्त्र देखील म्हणजेच मी स्वामी केंद्रामधूनच घेतले होते. म्हणजेच जेव्हा मी शिकण्यासाठी बाहेरगावी होतो आणि स्वामींबद्दल तेव्हा म्हणजेच नवीन नवीन मला माहिती झाली होती, तेव्हा मी म्हणजे तिथलच्या जवळच्या स्वामी केंद्रामधून ही जी पोथी आहे त्याचबरोबर महाराजांची एक माळ जपाची, त्याचबरोबर जो महाराजांचा फोटो आहे तर तो मी सुरुवातीला तिथे घेतला होता. आणि तेव्हापासून हे जे वस्त्र किंवा पोथी आणि जी माळ आहे तर ती नेहमी माझ्यासोबतच राहते. म्हणजे कुठेही जर गेलो तर मी माझ्यासोबत ती घेऊन जातो, कारण स्वामी सेवा केल्याशिवाय म्हणजेच माझा दिवस म्हणजेच कंप्लीट होत नाही. त्यामुळे मी जे काही पुस्तक आहे तर ते मी माझ्यासोबत घेतो. आणि पुस्तक देखील जास्त मोठं नाही आहे, छोटंसंच पुस्तक आहे आणि माळजप देखील छोटीशी आहे. त्यामुळे आपली जास्त स्पेस देखील लागत नाही ती ठेवण्यासाठी. त्यामुळे जिथेही मी जातो तर तिथे मी माझ्यासोबत हे सर्व घेऊन जात असतो. आणि आता म्हणजे जिथे मी आता जॉबसाठी आहे त्यामुळे इथे मी जे देवघर आहे तर तेच मी तयार केलं होतं. कारण सुरुवातीला जेव्हा मी इथे नवीन नवीन राहण्यासाठी आलो होतो तर तेव्हा फक्त एक महाराजांचा फोटो मी इथे म्हणजेच ठेवला होता. आणि नंतर मग जसं जसं महाराजांची इच्छा होती तर तसं तसं त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. आणि आता तुम्ही बघत असाल तर पूर्ण जे देवघर आहे तर तेच आता इथे मी म्हणजेच क्रिएट केलेलं आहे मला पूजा करण्यासाठी. आणि पूजा केल्यानंतर देखील मला खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे जर तुम्ही देखील म्हणजे शिक्षणासाठी जर बाहेरगावी राहत असाल तर स्वामींचा एक फोटो तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. म्हणजेच जास्त फोटोला स्पेस लागत नाही. त्यामुळे म्हणजेच भिंतीवर किंवा एका कोपऱ्यामध्ये म्हणजे खाली वस्त्र ठेवायचं आणि त्यावरती महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुम्हाला जमलं तर तिथे एक दिवा देखील नक्की लावायचा. आणि त्याचबरोबर जे महाराजांचे धूपकोण आहेत तर ते देखील तुम्ही नक्की यूज करत जा, जेणेकरून तुमचं जे म्हणजेच अभ्यासाचं जे वातावरण आहे तर ते देखील एक पॉझिटिव्ह होतं. आणि त्यामुळे म्हणजेच आपलं मन देखील जास्त लागतं. म्हणजे जे काही आपण काम करतो तर त्या कामामध्ये देखील आपलं मन जास्त लागतं. त्यामुळे आवर्जून तुम्ही अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत तर त्या नक्की करत जा. तर आज गुरुवार होता त्यामुळे जो महाराजांचा अभिषेक होता तर तो देखील मी करून घेतला. त्याचबरोबर जे इतर देवतांच्या मूर्त्या आहेत म्हणजेच मी जास्त मूर्त्या काही सोबत आणलेल्या नव्हत्या, पण जसं जसं म्हणजेच मला शक्य झालं तर तशा तशा मी मूर्त्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला म्हणजेच एकदम सुरुवातीला जेव्हा मी इथे नवीन आलो होतो तर तेव्हा फक्त महाराजांचा जो एक फोटो होता तर तोच मी सोबत आणला होता. त्यानंतर
त्यानंतर जसं म्हणजेच महाराजांची इच्छा होती त्यानंतर महाराज माझ्या रूमवर आले आणि ते त्यांची म्हणजे सेवा त्यांची करूनच घेतात. तर याचे देखील मला छान असे अनुभव येतच राहतात, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करतच असतो. जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर माझी जी फर्स्ट सॅलरी होती तर त्या सॅलरीमधून ही गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती. त्यानंतर जी महाराजांची मूर्ती आहे तर जेव्हा आपली गुरुपौर्णिमा होती तर तेव्हा मी ही महाराजांची मूर्ती घेतली होती. यानंतर जी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघत असाल म्हणजेच महालक्ष्मी देवीची देखील मूर्ती मी इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे देवघरामध्ये. तर ही म्हणजे जेव्हा धनतेरस होती आता दिवाळीच्या वेळेस तर तेव्हा मी ही मूर्ती घेतली होती. म्हणजेच एकदाच तर आपल्याला सर्व गोष्टी घेणं शक्य होत नाही, कारण एवढं सगळं पॉसिबल होत नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी एक घेत असतो आणि आता एकच गोष्ट घेऊन माझ्याकडे अशा खूप मोठ्या गोष्टी म्हणजेच देवपूजेच्या गोळा झालेल्या आहेत आणि त्या सर्व मी मॅनेज देखील कशाप्रकारे करतो याचा देखील एक सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्याचबरोबर जी देवांची भांडी आहेत तर तुम्ही बघत असाल तर माझी प्रत्येक पूजेमध्ये तुम्हाला नवीन पूजेची भांडी दिसता येतात. म्हणजेच पूजेमध्ये मी नवीन भांड्यांचा यूज करत असतो. त्याचबरोबर समया, कुंचम तर हे देखील आणि शंखचक्र दिवे, त्याचबरोबर मोर दिवे, त्याचबरोबर कमळ दिवे. तर हे सर्व जे दिवे आहेत तर याचं देखील मी तुमच्यासोबत एक नक्कीच व्लॉग नक्की शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येऊन जाईल की आपण ते दिवे कशाप्रकारे ठेवू शकतो किंवा पूजा झाल्यानंतर आपण ते दिवे कशाप्रकारे ठेवायचे, जेणेकरून नंतर पूजेच्या वेळेस आपल्याला ते दिवे म्हणजे स्वच्छ अवस्थेत मिळतील. कारण जेव्हा आपण त्या दिव्यांचा आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर त्यामध्ये आपण तेल, तूप अशा प्रकारे ते दिवे लावत असतो आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर देखील आपल्याला ते स्वच्छ करून ठेवायचे असतात. नाहीतर आपण जर ते तसेच ठेवले तर ते चिकट तसेच दिवे राहतात आणि खूप दिवस ते दिवे तसेच राहतात. त्यामुळे मी तरी म्हणजे जेव्हा पूजा माझी कंप्लीट झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा ती पूजा उचलतो लगेचच तेव्हाच म्हणजेच 5-10 मिनिटाचंच काम असतं. सर्व जी दिवे आहेत तर ती आपण निरम्याच्या पाण्याने किंवा जे आपलं भांडे घासायचं साबण असतं तर त्याने देखील आपण क्लीन करून ठेवू शकतो. त्याने देखील ती म्हणजे स्वच्छ निघतात तेव्हाच्या तेव्हा. आणि नंतर जर आपण म्हणजेच त्याला घासण्याचा प्रयत्न केला तर ते नंतर म्हणजे जर 2-3 दिवस झाले त्यानंतर आपण जर ते दिवे घासण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणजेच कधी निघत नाहीत आणि ते काळे देखील पडतात आणि चिकट त्याच्यावरती एक थर जमा होतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा पूजा उचलता तर तेव्हाच ते दिवे क्लीन करून घेत जा, जेणेकरून नंतर पूजेच्या वेळेस तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता जी गुरुवारची पूजा होती तर अशा प्रकारे माझी झालेली आहे. त्याचबरोबर आज मी एक तुपाचा दिवा देखील लावला होता. म्हणजे जेव्हाही मी महाराजांची आरती करतो तर तेव्हा अशा प्रकारे इथे तुपाचा दिवा लावून घेतो आणि त्यानंतर मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. जे महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचे देखील मी 3 अध्याय वाचून घेतले. त्यानंतर महाराजांची एक माळ जप देखील करून घेतली, कारण ज्यांना जसं शक्य होतं तर तसं आपण जपमाळ करू शकतो. म्हणजेच एरवी आपण 11 जपमाळी करू शकतो, पण मला म्हणजेच एकच जपमाळ करणं शक्य होते. त्यामुळे मी एकच जपमाळ करत असतो आणि जेवढी सेवा म्हणजेच महाराजांना मी असंच म्हणतो की माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा मी प्रयत्न करतच असतो. आणि जसं म्हणजे स्वामींच्या सेवेबद्दल अजून मला नवीन माहिती होते तर ती देखील मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे जे महाराजांचं देवघर आहे तर तुम्ही बघितलं असेल तर हे माझं म्हणजेच मी देवघर सर्व तयार केलेलं आहे. एक वस्तू मी माझ्या म्हणजेच हातानेच तिथे क्रिएट केलेली आहे. जर तुम्ही देवघराचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला मी आजची केलेली स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.